कृती 4. एका होलसेल अंडी विक्रेत्याने एका दिवसात 1890 अंडी विकली. एका ट्रेमध्ये 30 अंडी बसतात. नम्रताचे अपूर्ण काम तू पूर्ण कर व अंडी विक्रेत्याने किती अंड्यांचे ट्रे विकले ते लिही. नम्रताने खालील पद्धतीने उदाहरणे सोडवली आहेत. म्हणजे पहा, आपल्याला इथे काय सांगितलेले आहे की एक होलसेल विक्रेता आहे अंडी विकणारा. तर त्याने एका दिवसात किती अंडी विकलेली आहेत? 1890 अंडी विकलेली आहेत. आणि एका ट्रेमध्ये 30 अंडी असतात. तर असे किती ट्रे त्या विक्रेत्याने विकली आहेत तेव्हा त्याची 1890 अंडी विकल्या गेली आहेत असे आपल्याला इथे विचारले. आणि तिथेच पहा, नम्रता नावाची व्यक्ती मुलगी आहे, तिने काय केलेले आहे, एक ते उदाहरण सोडवण्यासाठी अपूर्ण काम केले आहे. म्हणजे उदाहरण अपूर्ण सोडवलेली आहे, ते आपल्याला पूर्ण सोडवायचे आहे आणि योग्य पद्धतीने सोडवायचे आहे आणि उत्तर काढायचे आहे की असे किती ट्रे त्या अंडी विक्रेत्याने दिवसातून विकली असतील तेव्हा त्याची 1890 अंडी विकल्या गेली असतील. तर त्यासाठी पहा, तिने आधी काय केलेले आहे, 30ने भागलेली आहे. कशाला? 1890ला. तर बरोबर आहे, 30ने भागावे लागते. तर यानंतर 6चा भाग येऊन 30 आहे 180 म्हणजे 80चे. आणि यानंतर 9 उरले, यानंतर 0 घेतला. तर 30च्या पाड्यात 30च्या पाड्यामध्ये 90 कधी येतात? 3 नंबरला, बरोबर. तर इथे 3चा भाग बसला. 30 त्रिक 90. अशा प्रकारे इथे 0 उरले आणि उत्तर काय आले? 63. इथे आपण याचे उत्तर लिहूयात. काय तर त्या इथे तुम्ही क्रिया करून सुद्धा उत्तर लिहू शकता, पण आपण इथे केलेलेच आहे तर उत्तर लिहिण्याची आवश्यकता, म्हणजे क्रिया करून लिहिण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला खूप पद्धतशीर आणि योग्य पद्धतीने खूप म्हणजे जास्त मध्ये विचार करून डीपमध्ये विचार करून जर लिहायचे असेल तर तुम्ही इथे म्हणजे पहिली क्रिया काय केली, दुसरी क्रिया काय केली, तिसरी क्रिया, चौथी क्रिया म्हणजे आणि उत्तर कसे आणले ते लिहू शकता. पण मी इथे डायरेक्टली उत्तर लिहित आहे, लगेच उत्तर लिहित आहे. तुम्ही असे लगेच उत्तर सुद्धा लिहू शकता आणि जर वाटत असेल तर क्रिया करून सुद्धा लिहू शकता. तर चला, मी इथे लगेच लिहित आहे कारण की आपण इथे केलेलेच आहे. काय लिहिणार मी आणि तुम्ही सुद्धा? तर त्या होलसेल अंडी विक्रेत्याने एका दिवसात अशी किती ट्रे विकली? तर इथे लिहायचे 63 ट्रे विकली. अशा प्रकारे इथे मी लिहिलेले आहे, तुम्ही सुद्धा लिहा. आणि आपली जी कृती क्रमांक 4 होती ती इथे संपलेली आहे. आता आपण पुढच्या पानावरील कृती क्रमांक 5 पाहूयात. कृती 5. रिकाम्या चौकटीत अचूक संख्या लिही. म्हणजे पहा, आपल्याला इथे काय करायचे आहे, आपल्याला इथे रिकाम्या चौकटीच्या दिलेल्या आहेत त्यामध्ये अचूक संख्या म्हणजे योग्य संख्या लिहायची आहे. आणि त्यासाठी आपल्या इथे भागाकार करायचा आहे. म्हणजे भागाकाराचीच उदाहरणं दिलेली आहेत सर्व आणि ते सोडून आपल्याला योग्य ठिकाणी योग्य संख्या लिहायची आहे. तर चला, आता आपण सर्व सोडूया. तर आधी आपण हे गणित सोडूयात. हे उदाहरण 16/2 किती होतात? 16. 2च्या पाड्यामध्ये किती नंबरला येतात? तर 8. म्हणजे 8 दुनी 16. 16/2
8 ते आपल्याला उत्तर. तर पहा, यानंतर इथे आपण 8 लिहिले, तर इथे रिकामी जागा भागिले 8 बरोबर 18 असे लिहायचे आहे. म्हणजे आता इथं चौकटीत काय लिहावं लागेल बरं? तर इथे आपल्याला कोणत्या संख्येला 8 ने भागल्यानंतर उत्तर 18 येते, तर हे काढण्यासाठी आपल्याला भागाकाराची उलट क्रिया म्हणजे गुणाकार करावा लागेल. 18 ने 8 ला भागावं लागेल. तर पहा, इथे कसे झाले होते, 8 दुनी 16 उत्तर इथे आले. मग आता ह्याने याला गुणले तर उत्तर इथे येणार, बरोबर? म्हणजे इथलचे उत्तर येणार. तर 18चा पण 8 पण म्हणूया. 18 एके 18, 18 दोन 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 पंचे 90, 8 6 अष्टदशी, 18 7 26, 18 8 44. म्हणजे इथे काय येणार? 144. आता याने आपण भागून पण बघूयात. 8ने 8च्या पुढे 14 येत नाही, मग कितीचा भाग द्यावा लागेल? तर 8चाच, बरोबर आहे. 8 एके 8 म्हणजे इथे पहा 1 आलेले आहेत. आणि किती उरतात? तर उरतात 6. मग इथे 6 आले, 6 4 6 64 झाले. आणि 8 8 64 म्हणजे 18 म्हणजे बरोबर आहे. आता यानंतर आपण करूयात इथे काय केले आहे पहा. इथे कोणत्या संख्येला 4 ने भागल्यानंतर उत्तर 54 येते, यासाठी आपल्या 54 ने 4 ला गुणावं लागेल. चला गुणूया. 54 गुणिले 4, 4 चौक 16, हातचे आले 1, 4 पंचे किती 20 आणि 21 अशा प्रकारे. तर इथे काय लिहायचे? 216. तर आता आपण करून सुद्धा पाहूया की आपली चूक आहे की बरोबर आहे, आपल्याला समजेल. तर पहा, 4 ने 21 ला भाग जात नाही. 4 पंचे 20 म्हणजे इथे 5 आले पहा, त्याच्या अलीकडची लहान संख्या घेतल्यावर. आणि नंतर इथे 1 उरले 6, 4 चौक 16, 54 बरोबर आहे. म्हणजे हे आपले. आता यानंतर पहा, आपण जर बघितले इथे, तर काय इथे आपल्याला थोडे वेगळे दिले आहे. आपण आतापर्यंत जेवढे इथे सोडवले त्यामध्ये इथे संख्या दिलेली होती, इथे संख्या दिलेली होती, इथे संख्या दिलेली नव्हती. म्हणजे भाजक दिला होता, भागाकार दिला होता, पण भाज्य दिला. पण इथे आपल्याला भाजक दिलाय, भाज्य दिलाय, भाजक दिला नाही, भागाकार दिलाय. तर अशा वेळी काय करावं लागेल बरं? तर इथे आपल्याला याने याला भागावे लागते, म्हणजे इथलची संख्या येते. आणि इथे जर संख्या असेल तर याने याला गुणावे लागते, कारण की या क्रिया आहेत आणि यामध्ये काही बदल नसतो. याला अशाच प्रकारे आपल्याला करावे लागते. तर चला, 216ला 18ने भागल्यावर किती येते उत्तर? 12. कसे? 18चा पाडा 21 येत नाहीत 18च्या पाड्यात, मग 18चा भागायला 18 एके 18, मग उरले किती? 3. किती झाले? 36. 18 एक 18, 18 दुनी 36. आता जर आपल्याला हे बरोबर आहे का चूक हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भागून पाहूयात 12ने 216ला की खरंच हे उत्तर येते का. तर पहा, 12ने जर भागले, इथे पण आधी 1चाच भाग जाणार, मग इथे 9 उरणार, 96 होणार. म्हणजे 21 वजा 12 9 होतात, 9 येते उत्तर. आणि 9 6 96 होतात इथे, आणि 12 8 96 म्हणजे बरोबर आहे. आपण केले बरोबर आहे. तर आता आपण हे एक करूयात, किंवा आपण हे केले तरी याचे उत्तर निघते, हे केले तरी याचे उत्तर निघते. तर सोपे हे पडते म्हणून आपण हे करूया. तर पहा, इथे आपण 12ला 4ने भागले होते, किती येतात? 4 त्रिकम 12, उत्तर आले 3. 8 बघा, 18 एक 18, 2 36, 18 त्रिक 54, आणि 54ला 3ने भागले तरी उत्तर 18च येते. आणि 12ला भागले 4ने तरी उत्तर 3 येते. अशा प्रकारे एकच याच्यावरून आपल्याला दोन हे गणित समजतात. तर आता आपल्या एकूण 3 रिकाम्या जागा राहिलेल्या आहेत, त्या आपण लगेच सोडूयात.
तर इथे पहा, इथे रिकामी जागा आहे, म्हणजे आपल्याला इथे भाजक दिलेला नाही आहे, भाज्य दिलेला आहे, भागाकार दिले. तर इथे आपल्याला भागावे लागेल 16 ने 128ला. तर काय येते बरं उत्तर? 16च्या पाण्यात 128 येतात बरोबर. किती नंबर येतात? तर चला पाहूया. 16 1 29 अधिकच्या 16 16 16 85 16 96 16 12 दशे 16 8 28चे 16 8 28चे बरोबर, म्हणजे 8 येतात. आता यानं सुद्धा भागून बघूया खरंच येते का उत्तर. तर 8च्या परत 12 येत नाहीत, 8चा 1चा भाग गेला, 8 1 8 उरले, किती उरले तर 4. नंतर इथे 48, 8 6 48, मग आली इथे 16, बाकी उरले 0. तर आता इथे आपल्याला पहा काय करावे लागेल. ही रिकामी जागा आपण सोडवलेली आहे. आता आपल्या ह्या 2 रिकाम्या जागा सोडवायच्या आहेत. ती आपण ही सोडूयात, नंतर ही सोडूयात. तर इथे आपल्याला काय दिलं आहे? भाजक दिलेला नाही. इथे भाजक असतो, भाजक दिलेला नाही आहे, भाज्य दिलेला आहे, भागाकार, म्हणजे यासारखीच इथे कंडिशन आहे. तर पहा इथे आपल्याला 128ला भागावे लागेल 64ने. तर 64चा पाडा आपण तयार करून पाहूयात एकदम. जास्त तयार करायची आवश्यकता नाही, कारण की ही जी संख्या आहे ती छोटी आहे. 2 ने गुणूया, 2 नंबरलाच भाग जातो माझ्या मताने. तरी आपण काढून बघूया. 4 दुनी 8 6 दुनी 12, बघा बरोबर होता अंदाज. 128 आले, म्हणजे उत्तर काय आले? 2, म्हणजे 2 ने गुणले ना आपण त्याच्यामुळे, तर उत्तर आले 2. अशा प्रकारे. तरी आपण एकदा भागून बघूया की खरंच उत्तर येते का. तर 12 येतात 2च्या पाड्यात, किती नंबरला? 6, बेस आहे 12, 6 आहे तिथे पहा, आणि बेचोक 8. अशा प्रकारे इथे 4 आले, 64 आले. आणि इथे पहा 2ला कितीने भागल्यानंतर उत्तर 2 येते, ते येते 1. तर अशा प्रकारे आपण इथे सर्व रिकाम्या जागा योग्य पद्धतीने सोडवलेल्या आहेत आणि अचूक संख्या प्रत्येक रिकाम्या जागेमध्ये लिहिलेली आहे. आणि अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 5 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 6 पाहूया.